नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे भूगोल. याच्यावर जेवढे प्रश्न आपल्याला बघता येईल तेवढे प्रश्न आपण बघणार आहोत आणि तुम्हाला मी प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं. याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण बघणार आहोत नदी व खोरे, मातीचे प्रकार, हवामान, वनसंपदा, पिके, खनिज संपत्ती, घाट व पर्वतरांगा, जिल्हे व विभाग, महत्त्वाची ठिकाणे आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला व्हिडिओ एमपीएससी, पोलीस भरती, टीईटी, टेट, तलाठी व इतर सर्व परीक्षांना उपयोगी पडणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पी आर डिकोड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न असा आहे पहिला, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा नदी प्रवाह राज्याच्या हद्दीने कोणत्या नदीचा आहे? महाराष्ट्रातील जे सर्वात लांबीचा नदीचा प्रवाह आहे राज्याच्या हद्दीत कोणत्या नदीचा आहे? त्याचं उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन बी गोदावरी. कोणत्या नदीचा आहे? तो गोदावरी या नदीचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे मित्रांनो? तो कळसुबाई. कोणते आहे? ऑप्शन सी कळसुबाई. याची लांबी किती आहे? उंची तर 1646 किलोमीटर, 1646 मीटर. लक्षात राहू दे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील काळ्या मातीची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकापासून झालेली आहे? महाराष्ट्रातील काळ्या मातीची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांपासून झालेली आहे? कोणत्या खडकापासून झाली मित्रांनो? ऑप्शन बी बेसॉल्ट या खडकापासून झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? आता महाराष्ट्रातील सर्वात जास्त जे वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे ते कोणता मित्रांनो? ऑप्शन सी गडचिरोली. कोणता आहे तो? गडचिरोली. एकदम बरोबर. पुढे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी नोंदवलेलं आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी नोंदवलेला आहे? कुठे नोंदवलेला आहे? ऑप्शन बी आंबोली. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? तर गडचिरोली. ज्याच्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा मानला जातो गडचिरोली. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? आता महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन कुठे केलं जातं मित्रांनो? तर नाशिकमध्ये. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? केळीचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केलं जातं मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन बी जळगाव. जळगावमध्ये सर्वात जास्त केळीचे उत्पादन केलं जातं. नाशिकमध्ये द्राक्षाचं जास्त उत्पादन केलं जातं. पुढं, महाराष्ट्रातील सर्वाधिक संत्र उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? जिथं संत्र्याचं उत्पादन सर्वात जास्त होतो असा जिल्हा कोणता? नागपूर. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रदेशात केंद्रित आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रदेशात केंद्रित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने केंद्रित आहे. पुढं, महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे मित्रांनो? ऑप्शन ए महाबळेश्वर इथून आहे. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे मित्रांनो? ऑप्शन बी ब्रह्मगिरी पर्वत इथून आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर. एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? महाराष्ट्रातील तापी नदी कोणत्या दिशेने वाहते मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी पूर्वेकडून पश्चिमेकडे. कुठून? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. लक्षात राहू द्या. पुढं, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात किनारपट्टी असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन बी रत्नागिरी. रत्नागिरी याला सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा मानला जातो. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? जे महाराष्ट्राची सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे तिला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील लेटराईट माती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? महाराष्ट्रातील लेटराईट माती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी कोकण. कुठं आढळते? तर कोकणात जास्त आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? महाराष्ट्रातील अशी कोणती नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी सावित्री नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. महाराष्ट्रातील सर्वाधिक धान उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? जे जास्त उत्पादन करतो काय धान असा कोणता जिल्हा आहे? एकच ऑप्शन बी भंडारा. भंडारा हा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध मानला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रदेशात घेतला जातो?
महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रदेशात घेतला जातो? ऑप्शन सी विदर्भामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक जलविद्युत निर्मिती कोणत्या प्रकल्पातून होते? महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती कोणत्या प्रकल्पातून होते? ऑप्शन सी कोयना. या जलविद्युत निर्मिती सर्वात जास्त प्रकारची होते कुठं? कोयना. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगा प्रामुख्याने कोणत्या भागात पसरलेल्या आहे? जे महाराष्ट्राची जी सातपुडा पर्वतरांग आहे ते प्रामुख्याने कोणत्या भागात पसरलेली आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर महाराष्ट्र. कुठं? उत्तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी गोदावरीची प्रमुख उपनदी आहे? महाराष्ट्रातील कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी विचारलेली? काय विचारलं तर उपनदी कोणती? तर ऑप्शन बी मांजरा. मांजरा या नदीची गोदावरी ही उपनदी, गोदावरी याची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कोकण विभागात समाविष्ट होत नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कोकण विभागात समाविष्ट होत नाही? याचं उत्तर ऑप्शन सी सातारा. सातारा जिल्हा हा कोकण विभागात समाविष्ट होत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील धानाचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? धानाचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन बी भंडारा. पुढचं, महाराष्ट्रातील कोणता घाट प्राचीन काळातील व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता? म्हणजे असं कोणता घाट आहे जो प्राचीन काळातील व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे? एकच घाट, नाणे घाट. ऑप्शन बी एकदम बरोबर. महाराष्ट्रातील काळ्या मातीचे खालीपैकी कोणते पीक सर्वाधिक चांगले होते? काळ्या मातीचे विचारले मित्रांनो. महाराष्ट्रातील काळ्या मातीचे पीक कोणते सर्वाधिक चांगले होते? ऑप्शन बी कापूस. पुढचं, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेलं आहे? महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलं आहे? ऑप्शन बी गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कळसुबाई शिखर आहे? ऑप्शन बी अहमदनगर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना सीमा लागू आहे? म्हणजे असा महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे जो गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना सीमा लागून आहे? कोणता मित्रांनो? ऑप्शन बी नंदुरबार. ऑप्शन बी नंदुरबार एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारची वने सर्वाधिक क्षेत्र व्यापतात? महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारची वने सर्वाधिक क्षेत्र व्यापतात? कोणते असे वने आहे जे सर्वात जास्त व्यापतात? याचं उत्तर आहे ऑप्शन बी पानगळीची वने. पानगळीची वने महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र व्यापतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे मित्रांनो? ऑप्शन सी मुंबई. मुंबई हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा विदर्भ विभागात समाविष्ट होत नाही? महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो विदर्भ भागात समाविष्ट होत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा. लक्षात राहू दे मित्रांनो. याचं नाही मित्रांनो, कोणता जिल्हा समाविष्ट होत नाही? समाविष्ट कोणता होत नाही? जालना. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. जालना हा समाविष्ट होत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात वाहते? महाराष्ट्राची अशी कोणती नदी जी पूर्ण महाराष्ट्र राज्यात वाहते? ऑप्शन सी कोयना एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दख्खन पठाराची सरासरी उंची किती आहे? महाराष्ट्रातील जी दख्खन पठार सरासरी उंची किती मित्रांनो? ऑप्शन बी 300 ते 600 मीटर एवढी आहे. पुढं, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? ऊस उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध जिल्हा अहमदनगर आहे. ते पण एकूण उत्पादनाच्या दृष्टीने ते बघितला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे सर्वाधिक विस्तृत आहे? महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे सर्वाधिक विस्तृत आहे? तर गोदावरी नदीचे. पुढं, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य छायेचा प्रभाव कोणत्या प्रदेशात आढळतो? महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य छायेचा प्रभाव कोणत्या प्रदेशात आढळतो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वाघांची संख्या आढळते? महाराष्ट्राचा असा कोणता जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक वाघांची आपल्याला बघायला भेटतो? ऑप्शन बी चंद्रपूर. पुढे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर उजनी धरण बांधलेलं आहे? आता उजनी धरण महाराष्ट्राच्या कोणत्या नदीवर बांधलेलं आहे मित्रांनो? तर भीमा या नदीवर बांधलेलं आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचं प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आढळते? महाराष्ट्राचा असा कोणता जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक दुष्काळ परिस्थिती आपल्याला बघायला भेटते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आढळते हे आपल्याला बघायला भेटतं.
पुढं महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर कोयना धरण बांधलेलं आहे? आता ही कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधलेलं आहे मित्रांनो? ऑप्शन बी कोयना नदी कोणत्या धरण बांधलेलं आहे? तर कोयना या धरणावर बांधलेलं आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्राची जी पश्चिम वाहिनी नदी आहे, सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उल्हास. कोणतं आहे? उल्हास. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढं, महाराष्ट्रातील सर्वाधिक खारफुटी मॅंग्रोव्ह वन कोणत्या परिसरात आढळतात? जे खारफुटी वने असतात ते कोणत्या परिसरात आढळतात? आपल्याला बघायला भेटतं ऑप्शन बी मुंबई, ठाणे, खाडी परिसरामध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतात. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोदावरी नदीच्या उगमाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो गोदावरी नदीच्या उगमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. नाशिक एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये जलधारण क्षमता सर्वाधिक असते? महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये जलधारण क्षमता सर्वाधिक असते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी काळी मातीमध्ये जलधारण क्षमता सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन बी अमरावती. अमरावती हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? आता इथं नाही विचारलं, कृष्णा नदीची उपनदी ही नाही आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी पूर्णा. पूर्णा नदी ही कृष्णा नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता घाट पुणे व रायगड जिल्ह्यांना जोडतो? पुणे आणि रायगड या दोन सिटीमधून कोणता घाट असा आहे जो पुणे व रायगडला जोडतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट हा पुणे व रायगड या जिल्ह्यांना जोडतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस प्रक्रिया कॉटन गिनिंग उद्योग कोणत्या प्रदेशात केंद्रित आहे? कोणत्या प्रदेशात केंद्रित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी विदर्भ. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामुळे निर्माण होणाऱ्या पर्जन्यछायेचा सर्वाधिक परिणाम खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर होतो? कोणत्या प्रदेशावर सर्वात जास्त होतो मित्रांनो? ऑप्शन सी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा अंतर्गत भाग. मित्रांनो, आज आपण पाहिले प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल. याच्यावर आपल्याला बघायला भेटलं की आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिला. याच्यामध्ये आपण नद्या, डोंगर वगैरे किंवा रस्ते, महामार्ग, जिल्हे सगळं पाहिलं आपण. तर हा होता 50 प्रश्नाचा एक छोटासा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर PRD या यूट्यूबला चॅनल करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या भागमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.